ब्रेकनंतरची बातमी. दिल्लीत विनोद तावडे आणि जे पी नड्डा यांच्यात बैठक. तावडे आणि नड्डा यांच्यात जवळपास 1 तास चर्चा झालेली आहे. प्रदीप कापसे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. प्रदीप, या बैठकीबद्दल काय सांगाल? वृषाली, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा आणि राष्ट्रीय सरचिटणीस जे आहेत विनोद तावडे यांच्यामध्ये जवळपास 1 तास जे आहे ते दिल्लीतल्या जे पी नड्डा यांच्या निवासस्थानी चर्चा जी आहे ती झालेली आपल्याला पाहायला मिळते. सध्या बैठक संपवून विनोद तावडे जे आहेत ते बाहेर पडलेले आहेत. मात्र जे पी नड्डांनी महाराष्ट्रातल्या स्थितीसंदर्भात माहिती जी आहे ती विनोद तावडे यांच्याकडून घेतली असण्याची शक्यता आहे. म्हणजे राज्याचे काळजी व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा आहे. त्यामुळे शपथविधी जो आहे तो लांबणीवरती पडतोय. मात्र जी माहिती मिळते ती म्हणजे 5 तारखेच्या आसपास जो आहे तो नव्या सरकारचा शपथविधी पार पडण्याची शक्यता आहे. मात्र महाराष्ट्रातल्या स्थितीसंदर्भात थेट विनोद तावडे यांच्याकडून माहिती जी आहे ती जे पी नड्डा यांनी घेतली असण्याची शक्यता आहे आणि कदाचित वरिष्ठ नेत्यांना ही माहिती जी आहे ती दिली सुद्धा जाऊ शकते. मात्र नव्या खरं तर सरकारच्या दृष्टीनं भाजपमधलं खातेवाटप असेल किंवा राज्यातली जी परिस्थिती आहे त्याच्यावरती सुद्धा केंद्रीय नेतृत्व जे आहे ते लक्ष ठेवून आहे आणि त्या संदर्भात सुद्धा विनोद तावडे आणि जे पी नड्डा यांच्यामध्ये जवळपास 1 तास जी आहे ती चर्चा झालेली आहे. कदाचित 2 दिवसानंतर सुद्धा केंद्रातले वरिष्ठ हायकमांड जे आहे ते सुद्धा राज्यातल्या नेत्यांशी चर्चा करू शकतं. मात्र त्याआधीच हे घडामोडींच्या बैठकांचे सत्र जे आहे ते आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच प्रदीप, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी.